हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगावीड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि सेंटेन्समध्ये कसा यूज करण्यात आलेला आहे त्या वर्डला ते सुद्धा बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला तो आहे आर्डिओस. ओके, ARDUOUS, आर्डिओस. आर्डिओसचं काय मिनिंग आहे तर इन्व्हॉल्विंग ऑर रिक्वायरिंग स्ट्रिनियस एफर्ट, डिफिकल्ट अँड टायरिंग. म्हणजे जे काय आहे खूप कठीण आहे, त्रासदायक आहे, ज्याला खूप कठोर परिश्रम लागतो त्याला काय म्हटलं जातं आर्डिओस असं म्हटलं जातं. जे कार्य करायला खूप कठोर परिश्रम करावा लागतो त्याला म्हटलं जातं आर्डिओस. सो मराठीमध्ये आर्डिओसचं मिनिंग काय होतं तर खूप कठीण, त्रासदायक आणि कठोर परिश्रम किंवा ताकद लागणारा. म्हणजेच काय तर ज्याला काय लागते स्ट्रिनियस एफर्ट लागतो, म्हणजे कठोर परिश्रम लागतो, ते कार्य करायला खूप ताकद लागते, कठीण असते, ते त्रासदायक असते, त्याला म्हटलं जातं आर्डिओस. त्याचे सिनोनिम्स काय आहेत तर सिनोनिम्स आहेत ऑनरस, टॅक्सिंग आणि डिफिकल्ट, आणि अँटोनिम्स आहेत इझी आणि एफर्टलेस. परत एकदा आपण बघूया याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत तर आर्डिओसचे मिनिंग आहे इन्व्हॉल्विंग ऑर रिक्वायरिंग स्ट्रिनियस एफर्ट्स, डिफिकल्ट अँड टायरिंग. त्याचे सिनोनिम्स आहेत ऑनरस, टॅक्सिंग आणि डिफिकल्ट, आणि अँटोनिम्स आहेत इझी आणि एफर्टलेस. सो आता सेंटेन्समध्ये यूज बघूया कसा करण्यात आलेला आहे आर्डिओसला. सो अन आर्डियस जर्नी म्हणजेच काय होते एक कष्टकरी प्रवास. ओके, सो या सेंटेन्सचा अर्थ काय आहे मराठीमध्ये एक कष्टकरी प्रवास. जर्नी म्हणजे होते प्रवास. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे क्लॅम्प डाऊन. क्लॅम्प डाऊनचं मिनिंग आहे सप्रेस ऑर प्रिव्हेंट समथिंग इन अन ऑप्रेसिव्ह ऑर हार्श मॅनर. काय आहे मिनिंग सप्रेस ऑर प्रिव्हेंट समथिंग इन अ ऑप्रेसिव्ह ऑर हार्श मॅनर. म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर कमी करणे, दाबून टाकणे किंवा नियंत्रणामध्ये आणणे, त्याला काय म्हटलं जातं क्लॅम्प डाऊन. एखादं काही कार्य चालू आहे किंवा काही कुठे दंगा झालेला आहे, त्याला पोलीस लोक जे आहेत ते काय करतात, पोलीस ते नियंत्रणामध्ये आणतात काही झालेलं असलं तर तेच तशीच जी गोष्ट असते त्याला काय म्हटलं जातं क्लॅम्प डाऊन. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं क्लॅम्प डाऊन. म्हणजे ती जी परिस्थिती आहे त्याला नियंत्रणामध्ये आणणे, त्याला म्हटलं जातं क्लॅम्प डाऊन. सो मराठीमध्ये अर्थ काय होतो क्लॅम्प डाऊनचा दाबून टाकणे, कमी करणे किंवा नियंत्रण आणणे. आणखी काय होतं तर मर्यादा घालणे. सो क्लॅम्प डाऊनचं मराठीमध्ये मिनिंग काय आहे दाबून टाकणे, कमी करणे किंवा नियंत्रण आणणे आणि मर्यादा घालणे. सिनोनिम्स बघूया काय आहेत क्लॅम्प डाऊनचे तर सिनोनिम्स आहेत सप्रेस, प्रिव्हेंट आणि स्टॉप, आणि अँटोनिम आहेत रेलेंट. ओके, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत क्लॅम्प डाऊनचे तर सिनोनिम्स आहेत सप्रेस, प्रिव्हेंट आणि स्टॉप, आणि अँटोनिम आहेत रिलेंट. आता यूज बघूया सेंटेन्समध्ये क्लॅम्प डाऊनला कसं करण्यात आलेलं आहे. द अथॉरिटीज हॅव ऑल्सो क्लॅम्प डाऊन ऑन पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन्स. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो अधिकाऱ्यांनी सार्वजनिक निदर्शनांवरही नियंत्रण ठेवले आहे. परत एकदा सांगतो तुम्हाला द अथॉरिटीज हॅव ऑल्सो क्लॅम्प डाऊन ऑन पब्लिक डेमॉन्स्ट्रेशनचा अर्थ काय होतो मराठीमध्ये सेंटेन्सचा तर अधिकाऱ्यांनी सार्वजनिक निदर्शनांवरही नियंत्रण ठेवले आहे, असा सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे सस्टेनन्स. सस्टेनन्सचं मिनिंग आहे फूड अँड ड्रिंक रिगार्डेड ॲज अ सोर्स ऑफ स्ट्रेंथ आणि नरिशमेंट. एखादं फूड आहे किंवा ड्रिंक आहे ते काय आहे स्ट्रेंथचं आणि नरिशमेंटचं सोर्स आहे, त्याला म्हटलं जातं सस्टेनन्स. सो सस्टेनन्सला मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर
उदरनिर्वाह, पोषण, भरण पोषण, अन्नातील पौष्टिकता, उपजीविका. ओके, सो सस्टेनन्सचं मीनिंग काय आहे तर फूड अँड ड्रिंक रिगार्डेड ॲज अ सोर्स ऑफ स्ट्रेंथ आणि नरिशमेंट, ज्याच्यामधनं आपल्याला जो सोर्स आहे, असं फूड असं ड्रिंक जे सोर्स आहे नरिशमेंटचं आणि स्ट्रेंथचं, त्याला म्हटलं जातं सस्टेनन्स. त्याचं मराठीमध्ये अर्थ काय होतो? उदरनिर्वाह, पोषण, भरण पोषण, अन्नातील पौष्टिकता आणि उपजीविका. सिनोनिम काय आहे सस्टेनन्सचे? नरिशमेंट, फूड आणि न्यूट्रिमेंट. आणि अँटोनिम्स आहेत डेप्रिवेशन, एक्स्ट्राज आणि स्टार्वेशन. परत एकदा बघूया सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत सस्टेनन्सचे. सिनोनिम्स आहेत नरिशमेंट, फूड आणि न्यूट्रिमेंट, आणि अँटोनिम्स आहेत डेप्रिवेशन, एक्स्ट्राज आणि स्टार्वेशन. सेंटेन्स बघूया आता. पुअर रुरल इकॉनॉमिक्स टर्न टू पोटॅटोज फॉर सस्टेनन्स. तर या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? गरीब ग्रामीण अर्थव्यवस्था उदरनिर्वाहासाठी बटाट्याकडे वळली. ओके, परत एकदा सांगते तुम्हाला. पुअर रुरल इकॉनॉमिक्स टर्न टू पोटॅटोज फॉर सस्टेनन्स. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? गरीब ग्रामीण अर्थव्यवस्था उदरनिर्वाहासाठी बटाट्याकडे वळली. ओके, नेक्स्ट आहे फॉस्टरिंग. फॉस्टरिंगचं मीनिंग आहे एनकरेज द डेव्हलपमेंट ऑफ समथिंग, स्पेशली समथिंग डिझायरेबल. म्हणजेच काय होतं? याला पण म्हणते पोषण करणे, सांभाळणे, संगोपन करणे असं म्हटलं जातं फॉस्टरिंग. सो फॉस्टरिंगचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? पोषण करणे, वाढवणे, सांभाळणे, संगोपन करणे आणि प्रोत्साहन देणे. ओके, सो फॉस्टरिंगचा काय अर्थ आहे? मीनिंग आहे एनकरेज द डेव्हलपमेंट ऑफ समथिंग, स्पेशली समथिंग डिझायरेबल. सो मराठीमध्ये अर्थ काय होतो फॉस्टरिंगचा? पोषण करणे, वाढवणे, सांभाळणे, संगोपन करणे आणि प्रोत्साहन देणे. सिनोनिम काय आहेत तर एनकरेज, प्रमोट आणि फर्दर. आणि अँटोनिम्स आहेत निग्लेक्ट, सप्रेस आणि डिस्ट्रॉय. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत फॉस्टरिंगचे. सो सिनोनिम्स आहेत फॉस्टरिंगचे एनकरेज, प्रमोट आणि फर्दर, आणि अँटोनिम्स आहेत निग्लेक्ट, सप्रेस आणि डिस्ट्रॉय. सो आता सेंटेन्स बघूया काय आहे. द टीचर्स टास्क इज टू फॉस्टर लर्निंग. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं या सेंटेन्सचा? शिक्षकांचे काम शिक्षणाला चालना देणे आहे. ओके, काय आहे सेंटेन्सचा अर्थ? द टीचर्स टास्क इज टू फॉस्टर लर्निंग म्हणजे शिक्षकांचे काम शिक्षणाला चालना देणे आहे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे हॅमलेट. सो हॅमलेट म्हणजे काय होतं? अ स्मॉल विलेज ऑर ग्रुप ऑफ हाऊसेस. म्हणजेच काय तर गाव किंवा लहानसे खेडे आहे जिथे काय आहे ग्रुप ऑफ हाऊसेस आहे. स्मॉल विलेज आहे जिथे काय आहे ग्रुप ऑफ हाऊसेस आहे. त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये हॅमलेट. सो हॅमलेट म्हणजे काय होतं मराठीमध्ये? गाव, लहानसे खेडे. नेक्स्ट वर्ड आहे अल्ट्रुइस्ट. ALTRUIST. अल्ट्रुइस्टचं मीनिंग आहे अ पर्सन हु लव्स एव्हरीबडी. जो काय आहे परार्थी आहे, परोपकारी आहे, जो असा व्यक्ती जो निस्वार्थी आहे त्याला काय म्हटलं जातं? अल्ट्रुइस्ट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये. सो अल्ट्रुइस्टचं मीनिंग काय आहे मराठीमध्ये? परार्थी, परोपकारी, निस्वार्थी व्यक्ती. ओके, सो अल्ट्रुइस्ट म्हणजे काय होतं? परार्थी, परोपकारी आणि निस्वार्थी व्यक्ती. त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये अल्ट्रुइस्ट. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे स्ट्रेट अवे. स्ट्रेट अवेची करेक्ट स्पेलिंग आहे
STRAIGHTAWAY. ऑप्शन बी ही करेक्ट स्पेलिंग आहे स्ट्रेट अवेची. काय आहे? STRAIGHTAWAY. आणि स्ट्रेट अवेचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं तर लगेच, तडक, ताबडतोब. मराठीमध्ये अर्थ काय होतो स्ट्रेट अवेचा? लगेच किंवा ताबडतोब, तडक आणि विना विलंब, काही विलंब न करता, काही वेळ न घालवता. ओके, स्ट्रेट अवे, ताबडतोब, त्याला काय म्हटलं जातं? स्ट्रेट अवे असं म्हटलं जातं. स्ट्रेट अवेचं मिनिंग काय होतं मग मराठीमध्ये? लगेच किंवा ताबडतोब, तडक आणि विना विलंब. नेक्स्ट आहे इंडिग्नेशन. सो इंडिग्नेशनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, INDIGNATION. इंडिग्नेशन म्हणजे काय होतं तर मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो संताप, क्रोध, चीड, राग, आक्रोश, चिडचिड. तर इंडिग्नेशन ची स्पेलिंग काय आहे करेक्ट? INDIGNATION. आणि इंडिग्नेशनचा अर्थ होतो मराठीमध्ये संताप, क्रोध, चीड, राग, आक्रोश आणि चिडचिड. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे डबल टेक. डबल टेक म्हणजे काय होतं तर इफ समवन डज अ डबल टेक दे रिॲक्ट व्हेरी स्लोली टू समथिंग टू शो हाऊ शॉक्ड और सरप्राइज दे आर. म्हणजेच काय आहे याचं मिनिंग तर काही पण कोणी जर डबल टेक करत आहे म्हणजे काय करत आहे? स्लो रिॲक्ट करत आहे कोणत्या पण गोष्टीवर. एकतर त्यांना ते समजायला उशीर लागलेला आहे, उशीर झालेला आहे, किंवा ते सरप्राईज आहे आणि शॉक आहे. त्याचा अर्थ काय होतो? डबल टेक. एखादी व्यक्ती जो डबल टेक करत आहे म्हणजे काय करत आहे? एक तर तो सरप्राईज्ड आहे किंवा त्याला ती गोष्ट समजण्याला उशीर झालेला आहे म्हणून ते परत बघत आहे. ओके, त्याला म्हटलं जातं डबल टेक. तर मराठीमध्ये डबल टेकचा अर्थ काय होतो? आश्चर्यामुळे किंवा अनपेक्षित घटनेमुळे पुन्हा एकदा पाहणे. काय होतं? आश्चर्यामुळे किंवा अनपेक्षित घटनेमुळे पुन्हा एकदा पाहणे किंवा एखाद्या गोष्टीचे महत्त्व उशिरा समजल्यामुळे पुन्हा नजर टाकणे. तर काय होतं डबल टेक म्हणजे? आश्चर्यामुळे किंवा अनपेक्षित घटनेमुळे पुन्हा एकदा पाहणे किंवा एखाद्या गोष्टीचे महत्त्व उशिरा समजल्यामुळे पुन्हा नजर टाकणे. त्याला म्हटलं जातं डबल टेक. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे डबल एज स्वॉर्ड. डबल एज स्वॉर्डचं मीनिंग आहे इफ समवन युजेस अन आर्ग्युमेंट that could both help them and harm them then they are using a double edged sword, it cuts both way. म्हणजे काय होतं तर असं काही ज्याच्यामुळे एकाच वेळेस फायदाही होऊ शकतो आणि तोटाही होऊ शकतो त्याला म्हटलं जातं डबल एज स्वॉर्ड. असं कोणीतरी काही आपल्याला बोलत आहे किंवा सांगत आहे की तो आपल्याला त्या गोष्टीचा फायदाही होईल असं सांगत आहे आणि त्याचा तोटाही होईल असं सांगत आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी होऊ शकतात. त्याला म्हटलं जातं डबल एज स्वॉर्ड. ओके, सो मराठीमध्ये डबल एज स्वॉर्डचं मिनिंग काय होतं? दुधारी तलवार. ओके, दुधारी तलवार म्हणजेच काय तर अशी गोष्ट जी चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम देते. जे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम देते अशी जी गोष्ट असते त्याला म्हटलं जातं डबल एज स्वॉर्ड. आणि परत एक काय आहे की असे काही
ज्यामुळे एकाच वेळी फायदा आणि तोटा दोन्ही होऊ शकतो. त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, डबल एज स्वॉर्ड. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीतले मिनिंग नोट डाऊन करत चला, दररोज रिव्हिजन करत चला. जे आधी झालेले आहे ते परत एकदा वाचून घ्या. जे वर्ड्स दिले आहेत त्याचे स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.